ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छोट्या साईजची बाई म्हणजे आपली छोटीची बाई असते 3/4 ती कशी कट करायची। आता हे आपण जो कपडा आहे अस्तरचा तो 4 फोल्डमध्ये करून घेतलेला आहे। बंद बाजू ही आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे। दोन पद्धतीने बाई मोजण्याची ट्रिक तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे कटिंग करण्याची। आता ह्याची तयार उंची जी आहे ती 4 इंच आहे प्लस 1 इंच म्हणजे झाली ही 5 इंचावरती। तयार आपल्याला 4 इंच हवी आहे। आपण 5 इंचावरती मार्क करून घेतलं। आता हे पहा, आता आपल्याला बाही कशा पद्धतीने घ्यायची असते। आता 9 इंच आपली चेस्ट आहे, 9 चौक 36 इंचाची चेस्ट आहे प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करायचं, छातीचा चौथा भाग घ्यायचा। आता सेकंड ट्रिक तुम्हाला मी दाखवते पहा। दुसऱ्या पद्धतीने तुम्ही बाही आपली जी आहे ती कटिंग करू शकता। आपला मुंडा असतो पहा, मुंडा चेक करायचा असतो। आता इथे पहा मुंडा आपला किती येत आहे 8.5 इंचावरती। त्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत व्यवस्थित चेक करून घ्यायचं। इकडे पहा 8.5 इंच बरोबर आपलं ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत बरोबर 8.5 इंच अंतर येते। तुम्ही कुठल्याही साईजचं जर ब्लाऊज कटिंग करत असाल तर त्यावेळेस तुम्ही हे दोन जे आहेत त्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत चेक करायचं। इथे आपलं आलं 8.5 इंचावरती प्लस आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं। 7.5 येऊ द्या, 8.5 येऊ द्या, 9.5 येऊ द्या, कितीही आलं तरी 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला इकडे ॲड करायचं, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे। अशा दोन पद्धतीने तुम्ही पहा चेस्टच्या साईजनुसार किंवा मुंडा मोजून बाही जी आहे ती कटिंग करू शकता। आता हे पहा इकडे आपण किती वरती घेतलेली आहे 9.5 इंचावरती। आपल्याला इथून 1 इंच मायनस करायचं आहे बॉटमच्या साईडला आणि वरच्या बाजूला 9.5 आहे तिथे बरोबर 9.5 इंचावरती व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं। दोन्ही बाजूनी 5-5 इंचावरती आपल्याला उंची जी आहे ती चेक करून घ्यायची। सर्वप्रथम 4 इंच तयार होणार आहे तर 1 इंच शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे। हे अशा पद्धतीने 5 इंचावरती बरोबर याही साईडला आपण मार्क केलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंचावरती जे आहे ते आपल्याला बाहीची जी मुंडा खुली आहे ती घ्यायची आहे। आपल्याला 2.5 इंचावरती बरोबर मार्क करायचं आहे। शिलाईमध्ये अर्धा इंच दोन्ही बाजूने जाऊन ती तयार होणार आहे 1.5 इंच आणि वरच्या साईडला होणार आहे ती 4 इंचावरती। आता 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलं त्यामुळे आपण 1.5 इंच काय केलेलं आहे आतल्या बाजूला सरळ रेषेमध्ये आलो। त्यानंतर आता इथे पहा वरच्या साईडला जिथे आपण शोल्डर जॉईंट करतो त्या बाजूला बाही जी आहे ती 1.5 इंच सरळ अंतरावरती घ्यायची। दोन्ही बाजूनी 1.5 इंच मार्क करून घेतलं। त्यानंतर पहा आता दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे मॅच करायचे। जे नवीन आहेत ना त्यांच्यासाठी खास करून सांगत आहे, दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे मॅच करून घ्यायचे। अशा पद्धतीने सरळ अशी रेषा देऊन घ्यायची। आता त्यानंतर पहा आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचा सेंटर काढायचा आहे। आता 7 इंच आलेलं आहे, 7चं सेंटर आपण जर काढला तर किती इंचावर येणार आहे 3.5 इंचावरती। बरोबर 3.5 इंचावरती तिथे व्यवस्थित असं सेंटरला मार्क करून घ्यायचं। कुठल्याही बाही साईजची बाही तुम्ही कट करत असाल तर ही ट्रिक नक्की वापरा। त्यानंतर पहा आता दोघी बाहीचे जे मधला जो पॉईंट आहे तो बरोबर दोन्हीचा मधला जो गॅप आहे तो अर्धा इंच यायला पाहिजे, अशा हिशोबाने ठेवून घ्यायचं। 1.5 इंच वरच्या बाजूला, 1.5 इंच खालच्या बाजूला, सेंटर जिथे घेतला आहे तिथपासून व्यवस्थित असं घ्यायचं। आणि त्यानंतर पहा हलक्या हाताने बरोबर ते सेंटर असे मॅच करून घ्यायचे। वरच्या टोकापासून बरोबर त्या सेंटरपर्यंत जायचं आणि खालच्या साईडचा जो शेप द्यायचा आहे आपल्याला तिथेही त्याच पद्धतीने करायचं। पहा खूप सोपी पद्धत आहे एकदम। 5 मिनटं तुमची बाही रेडी झालेली आहे। पहा एकदम शॉर्टकट आणि प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टीसहित तुम्हाला मी ही ट्रिक सांगितलेली आहे शॉर्ट बाही कशी कट करायची याविषयी। छोटासा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे। परत एक वेळा तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे पहा आता आपण काय केलेलं आहे मागचा भाग जो आहे तो कट केलेला आहे। त्यानंतर इथे पहा व्यवस्थित असं आपण 1 इंच जे बॉटमच्या साईडला कमी केलेलं होतं तिथपासून तिरकस असं कट केलेलं आहे। त्यानंतर दोन्ही पार्ट व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून घ्यायचे। हे पहा अशा पद्धतीने आपली ही बाही कट झालेली आहे। तुम्ही छोट्या साईजची कुठली बाही कट करत असाल तर ह्या पद्धतीने छोटी बाही या पद्धतीने कट करायची, साईज कुठली असू द्या। सांगितली ती मेथड वापरायची आहे। दोन पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। आता हे पहा आता व्यवस्थित सेट करून घेतलं आपण। त्यानंतर हा जो फ्रंटचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत। बाहीला जी मुंडा खुली दिलेली आहे आपण ती आता इथे आपण व्यवस्थित अर्धा इंचावरती कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर कटिंग केली कुठेही तुमच्या बाहीच्या इथे मुंड्यामध्ये कुठे झोळ येणार नाही आहे, एकदम फिनिशिंगमध्ये ही बाही बसणार आहे। ही पहा अशा पद्धतीची आपली ही बाही रेडी झालेली आहे। खूप सोपी पद्धत आहे। लॉंग बाहीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तोही नक्की जाऊन पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।
बाय बाय.